श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, हिंदू धर्मात मंत्रांची शक्ती खूप मोठी आहे आणि काही लोक मंत्रांच्या साहाय्याने लाखो कोटींच्या इच्छा पूर्ण करतात. मंडळी, तुम्ही खूप काळजीत असाल तर, घरामध्ये संपत्ती टिकत नसेल तर, तुमच्याकडे घर चालवण्यासाठी पैसे नसतील तर, आजारपण तुमची पाठ सोडत नसेल तर, तुम्ही खूप कर्ज घेतले आहे आणि खूप पैशांची गरज आहे, तर मग आता काळजी करणे सोडून द्या. आजच्या व्हिडिओतील हा अद्भुत मंत्र तुमच्यासाठीच वरदान ठरणार आहे. कारण मंडळी, हा मंत्र इतर मंत्रांसारखा नाही आहे. काही भक्तांना या मंत्राचा खूप फायदा झाला आहे, काहींना खूप पैसे मिळाले आहेत आणि काहींना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. आम्हाला माहीत आहे की तुम्हाला पैशांची खूप गरज आहे, म्हणून आता काळजी करू नका. फक्त 20 मिनिटे हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून सोडून द्या. मग या मंत्राच्या आवाजाने तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल आणि कुठल्याही बहाण्याने तुम्हाला अचानक गुप्त संपत्ती मिळेल. हे आमचे तुम्हाला वचन आहे. परंतु मंडळी, तुम्ही 108 वेळा या मंत्राचा जप केला पाहिजे किंवा ऐकला पाहिजे, तरच हा अद्भुत मंत्र प्रभावी होईल आणि तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या अद्भुत मंत्रांनी खूप चमत्कार घडतात. जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने हा मंत्र ऐकला तर तुम्हाला लवकरच या अद्भुत मंत्राचा लाभ मिळेल. जो व्यक्ती अनेक संकटांशी आणि दारिद्र्यांशी झुंज देत असेल आणि जर त्या व्यक्तीने या मंत्राचे श्रवण केले तर त्याच्या जीवनातून दरिद्रता आणि दुःख नष्ट होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद लाभतो. स्वामी समर्थांच्या या पवित्र मंत्राच्या श्रवणाने आपले कुटुंब सदैव सुखी राहते आणि घरामध्ये बरकत येते. हा मंत्र ऐकल्याच्या पहिल्या दिवसापासूनच प्रचंड धनाचा लाभ आणि सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातात. जर तुम्हाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा लाभ घ्यायचा असेल तर मग आजच हा मंत्र तुमच्या घरात लावून ठेवा. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या
व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।